नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या आज आर्थिक गुन्हे विभागामध्ये चौकशीसाठी हजर राहणार आहेत. आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणामध्ये सोमय्या अडचणीत आले असून त्यांच्यावरती पैसे हडप केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सोमय्यांची आजपासून सलग 4 दिवस चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे या चौकशीतून आणखी कोणती नवी माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आर्थिक गुन्हे विभागामध्ये किरीट सोमय्यांची आजपासून सलग 4 दिवस चौकशी होणार आहे. आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणामध्ये किरीट सोमय्या अडचणीत आले. त्यांच्यावरती पैसे हडप केल्याचा आरोप आहे आणि याच प्रकरणाची चौकशी आजपासून सलग 4 दिवस सुरू होतीये. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. विशाल, किरीट सोमय्यांच्या या चौकशी संदर्भात काय सविस्तर माहिती? श्वेता, किरीट सोमय्यांनी जो विक्रांत बचावसाठी निधी जमा केला होता, या निधी वरून आता किरीट सोमय्यांवरती घोटाळ्याचे आरोप जे आहेत हे करण्यात आलेले आहेत. खरं तर हे संपूर्ण प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलेलं आपण पाहिलं. आज किरीट सोमय्या सकाळी 11 वाजता ईओडब्ल्यूच्या ऑफिसमध्ये असतील आणि त्यांची सलग 4 दिवस जी आहे ती चौकशी होणार आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. कारण का ईओडब्ल्यू कडनं या बाबतीत संपूर्ण हिशोब जो आहे हा मागितला जाऊ शकतो. किती निधी जमला, किती लोकांकडनं हा निधी जमा करण्यात आला आणि ह्या निधीचा कशा पद्धतीनं हा निधी कुठे वापरला गेला ह्याचा सगळा खुलासा जो आहे किंवा याच्या बाबतीत प्रश्नांची सरबत्ती जी आहे ही किरीट सोमय्यांवरती केली जाईल. आणि आज सकाळी 11 वाजता ईओडब्ल्यूच्या ऑफिसमध्ये किरीट सोमय्या हजर राहणार आहेत. त्यांना तशा पद्धतीचं समन्स सुद्धा जे ईओडब्ल्यू कडे देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज ईओडब्ल्यूच्या कार्यालयात किरीट सोमय्यांची किती वेळ चौकशी चालते ते पाहावं लागणार आहे. श्वेता जी, आणि आज आता चौकशीला सुरुवात होणार आहे. मात्र तब्बल 4 दिवस सलग ही चौकशी सुरू राहणार आहे आर्थिक गुन्हे विभागाकडून. त्यामुळे किरीट सोमय्या यांना या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे किरीट सोमय्या कशा पद्धतीनं चौकशीसाठी सहकार्य करतात हे देखील पाहावं लागेल. विशाल, नक्कीच श्वेता, खरं तर किरीट सोमय्या कशा पद्धतीनं सहकार्य करतात ह्या चौकशीला हे पाहावं लागेल. कारण की ज्या पद्धतीनं किरीट सोमय्यांवरती जे आरोप झालेले आहेत आपल्याला माहिती आहे की किरीट सोमय्या सातत्यानं महाविकास आघाडीच्या बाबतीत नवीन खुलासे किंवा नवीन घोटाळ्यांचे आरोप जे आहेत हे करत असतात. वेगवेगळे कागदपत्र समोर घेऊन येत असतात. मात्र विक्रांत बचावच्या बाबतीत जो निधी जमा करण्यात आला होता याच्यावरूनच संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते आणि हे सगळं प्रकरण जे आहे हे थेट न्यायालयापर्यंत पोहोचलेलं आपण पाहायला मिळालं. न्यायालयाकडनं जरी त्यांना काहीशा दिवसांचा दिलासा मिळाला असला तरी आता ईओडब्ल्यू कडनं संपूर्ण चौकशी जी आहे ही किरीट सोमय्यांची करण्यात येणार आहे आणि सलग 4 दिवस ही चौकशी होणार आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं हा निधी जमा करण्यात आला होता, हा निधी नेमका कुठे गेला आणि हा निधी किती जमा झाला होता याचा ठोस आकडेवारी किंवा किती निधी जमा केला होता हे सुद्धा ह्या चौकशीत किरीट सोमय्यांना विचारलं जाऊ शकतं. आणि या सगळ्यात पाहता आता किरीट सोमय्या ह्या चौकशीला कशा पद्धतीनं सहकार्य करतात. कारण का सलग 4 दिवस ही चौकशी सुरू असणार आहे. त्यांना किती वेळ ईओडब्ल्यूच्या ऑफिसमध्ये बसून ठेवलं जातं किंवा किती वेळ त्यांची चौकशी केली जाते याकडे सगळ्यांचं आता लक्ष आहे. जी विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे आता कशा पद्धतीनं किरीट सोमय्यांची सलग 4 दिवस चौकशी होते ज्याचा आजचा पहिला दिवस आहे आपल्याला कळेलच. पुढची बातमी अमरावतीमधून एक मोठी बातमी, आणि कोणती बातमी आहे हे आपण पाहूयात. याच वेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे सदावर्तेची पोलीस कोठडी आज संपतेय आणि त्यामुळे आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे गुणरत्न सदावर्तेला. गुणरत्न सदावर्ते याची पोलीस कोठडी आज संपते. त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ होणार की न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आणि जर न्यायालयीन कोठडी मिळाली तर त्यांच्या जामिनाची प्रक्रिया पूर्ण होणार की इतर जिल्ह्यातल्या गुन्ह्यांमध्ये त्यांना वर्ग केलं जाणार हे आज समजणार आहे. दुपारी 2 वाजल्यानंतर गुणरत्न सदावर्तेला सातारा पोलीस कोर्टामध्ये हजर करतील. त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ होईल का की न्यायालयीन कोठडी मिळते हे आज स्पष्ट होईल. संभाजी राजे छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर ॲडव्होकेट सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि न्यायालयात हजर केलं. त्यानंतर त्यांना 4 दिवसाची कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि आज ती कोठडी संपते. मात्र आज त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. मात्र यामध्ये सदावर्ते यांना पुन्हा जेल होणार की बेल हेच मात्र आता पाहावं लागणार आहे. कारण मागील वेळी सुनावणीच्या वेळी पोलिसांनी सदावर्ते यांची 14 दिवसांची कोठडीची मागणी या ठिकाणी केली होती. मात्र यावेळी पुन्हा एकदा
कोठडी वाढवून देण्याची मागणी जी आहे ते पोलीस या ठिकाणी करतीलच. मात्र जे सदावर्ते यांचे वकील आहेत ते मात्र या सदावर्तेंना बेल मिळण्यासाठी जे आहे ते युक्तिवाद करतील. त्यामुळे आता सदावर्ते यांना बेल मिळणार की जेल हेच मात्र आता पाहावं लागणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणीही सदावर्ते यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत. मात्र सातारा पोलीस आहेत या ठिकाणी न्यायालयानं जर का त्यांना बेल दिली मग त्यानंतर सातारा पोलीस त्यांना मुंबई या ठिकाणी पुन्हा एकदा सोडतील आणि त्यानंतर इतर ठिकाणचे जे पोलीस आहेत ते त्यांना ताब्यात घेणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. गुणरत्न सदावर्तेंसंदर्भातल्या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास पुढच्या बातमीकडे वळतोय. अमरावतीतनं मोठी बातमी आहे. झेंडा लावण्यावरून 2 गटांमध्ये वाद झालाय आणि अचलपूर शहरातील वादानंतर जमावानं दगडफेक सुद्धा केली. या जमावाच्या दगडफेकीमध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झालेत. अचलपूर आणि परतवाडा शहरामध्ये सध्या संचारबंदी लागू आहे. अचलपूर आणि परतवाड्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. सध्या तणावपूर्ण अशी शांतता आहे. वरिष्ठ पोलीस स्वतः घटनास्थळी आहेत. मात्र झेंडा लावण्यावरून वाद झाला आणि 2 गटांमध्ये हे वाद झाले. दगडफेक सुद्धा झाली. दगडफेकीमध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झालेत आणि त्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे अचलपूर आणि परतवाडा शहरामध्ये. अचलपूर शहरामध्ये काल एका गटाने झेंडा फडकवल्यावरनं वाद निर्माण झाला होता. या वादाचं पर्यावसन 2 गटांमध्ये भांडणामध्ये झालं होतं. या संदर्भात अचलपूर पोलीस स्टेशनला 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि एकूण 16 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सध्या परिस्थिती अतिशय शांत आहे. बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला आहे. अचलपूर शहर, परतवाडा शहर या ठिकाणी कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात. आमचे प्रतिनिधी अमरावतीहून संजय शेंडे आपल्यासोबत जोडले गेलेत. संजय, हा प्रकार काल कधी आणि कशा पद्धतीने घडलेला होता आणि त्याचे परिणाम आता काय जाणवत आहेत अमरावतीतल्या या 2 भागामध्ये? श्वेता, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर हे शहर आहे आणि अचलपूर शहर आहे अतिशय संवेदनशील शहर समजलं जातं आणि अचलपूर शहर हे प्राचीन शहर आहे, जुनं शहर आहे आणि शहराला आतमध्ये प्रवेश करण्यासाठी त्या ठिकाणी 5 दरवाजे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्यापैकी दुल्हा गेट नावाचं हे जे गेट आहे या गेटवर कुठलाही धार्मिक उत्सव जर असेल तर त्या ठिकाणी त्या धर्माचे झेंडे जे त्या ठिकाणी लावण्यात येत असते. मात्र काल संध्याकाळच्या दरम्यान एका गटाने हे झेंडे उतरवण्याचा प्रयत्न केला, उतरवले आणि त्यावरून 2 समाजामध्ये तेढ निर्माण झालं. 2 गटांमध्ये राडा निर्माण झाला. दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि ह्या राडा दरम्यान त्या ठिकाणी काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली, दगडफेक करण्यात आली. या ठिकाणी पोलिसांना जेव्हा ही घटना माहीत पडली, रात्रीची घटना आहे, पोलीस या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या दोन्ही गटांना नियंत्रण आणण्यासाठी लाठीचार्जचा वापर केला, अश्रुधुरांचा सुद्धा वापर केला. त्यानंतर मात्र कुठेतरी ही परिस्थिती जी आहे परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. याच दरम्यान पोलिसांवर सुद्धा दगडफेक करण्यात आली या जमावाकडून. तर या हिंसक जमावाकडून जी दगडफेक करण्यात आली त्यामध्ये एका पोलिसांना जबर मारहाण झालेली आहे, जबर दुखापत झालेली आहे. त्यांना रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचा तणाव होऊ नये म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. SRPFच्या 3 कंपन्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहे. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीणचे 150 पोलीस आणि अकोला जिल्ह्यातील येथील अतिरिक्त पोलीस कुमक सुद्धा पोलिसांची कुमक बोलावण्यात आलेली आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे अमरावतीतल्या या 2 शहरांमध्ये सध्या तणावपूर्ण अशी शांतता आहे. पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्तावरती आहेतच. पुढची बातमी, राज्यामध्ये मशिदींवरच्या भोंग्यांचा वाद सुरू असताना नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी महत्त्वपूर्ण असे आदेश दिलेत. नाशिकमधील 3 मे पर्यंत मशिदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलेल्या आदेशानुसार मशिदीच्या 100 मीटर परिसरामध्ये हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी नाही. शिवाय कोणालाही हनुमान चालीसा लावायची असल्यास देखील पोलीस आयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक असणार आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. प्रशांत, आता पोलिसांनी काय आदेश काढलेत नाशिकमध्ये? 2005चा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय त्याला अधीन राहून ज्या प्रकारे डेसिबलचे निकष आणि नियम लागू केलेले आहेत त्याचा आधार घेऊन पोलीस आयुक्त नाशिक दीपक पांडे यांनी हे आदेश पारित केलेले आणि हे आदेश 3 मे पासून पारित होणार आहे. 3 मे नंतर जेही धार्मिक स्थळ असतील म्हणजे मशीद असो, मंदिर असो,
गुरुद्वारा असो किंवा चर्च असो, या सगळ्याच धार्मिक स्थळांना लाऊडस्पीकर अर्थात भोंगे लावण्याची परवानगी पोलिसांना रितसर अर्ज करून घ्यावी लागणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून त्यांना ती परवानगी दिली जाणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि याचबरोबर अजानच्या 15 मिनिटं आधी किंवा 15 मिनिटं पूर्व कोणत्याही प्रकारचं हनुमान चालिसा पठण 100 मीटर परिसर म्हणजे की मस्जिदच्या 100 मीटर परिसरात करण्यास मनसेला मनाई करण्यात आलेली आहे. जर मनाई केली तर कायद्याचं उल्लंघन केलं तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचा स्पष्ट इशारा देण्यात आलेला आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचा महाराष्ट्रातला हा पहिला आदेश मानला जातोय की कोणत्याही धार्मिक स्थळाला जर का लाऊडस्पीकर लावायचा असेल मग ते हिंदू मुस्लिम सिख इसाई या प्रत्येक धर्मियांचा असो त्यांना 3 मे पासून परवानगी घ्यावी लागणार आहे. अर्थात 3 मे पर्यंत पोलीस आयुक्तालयाला अर्ज करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला अधीन राहून परवानगी देण्यात येईल अशा प्रकारचं त्यांनी स्पष्ट या आदेशात नमूद केलं आहे. जी श्वेता. प्रशांत, मात्र पोलीस आयुक्तांच्या या आदेशानंतर नाशिकमधून सर्व धर्मियांमधून काय प्रतिक्रिया येत आहेत? त्यांनी आत्ताच आदेश पारित केलेले आहे, त्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये या सगळ्याच विषयावर येईल. म्हणजे जी पहिली प्रतिक्रिया आपल्याला आपण पुरोहित संघ यांच्याशी बोललो ते म्हणाले की हा विषय चालला होता मशिदीवरील अजानचा. त्यांनी सगळ्याच धर्मांना याच्यामध्ये खेचायचं कारण काय? कारण बेसिकली सगळेच प्रत्येक ठिकाणी जे धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे लाऊडस्पीकरवर बाहेर तरी कोणती आरती असो किंवा काही असो प्रसारित केली जात नाही. हे प्रसारित फक्त मशिदींवरनं केलं होतं. मग हा हिंदूंच्या सणांवर सुद्धा घाला आहे का? अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता उमटायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हा आदेश जो आहे हा नक्कीच वादग्रस्त ठरणार आणि याच्यावरनं पुन्हा एकदा मोठा केओस तयार होणार एवढं निश्चित. श्वेता. जी प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. नाशिक पोलीस आयुक्तांनी आदेशच दिलेले आहेत की कोणत्याही धार्मिक स्थळासाठी जर भोंगे लावायचे असल्यास 3 मे नंतर पोलीस आयुक्तांची परवानगी ही आवश्यक असणार आहे. मग त्यामध्ये हे प्रार्थनास्थळ कोणत्याही धर्माचं असू देत, धार्मिक स्थळांसाठी आयुक्तांचे हे नवे आदेश नाशिकसाठी. आणि नाशिक हे हा पहिला असा जिल्हा आहे की जिथे पोलीस आयुक्तांकडून असे आदेश देण्यात आलेत की धार्मिक स्थळी भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावण्याकरता पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक असणार आहे. औरंगाबादमधील गजानन खैरे या शिक्षकानं आता रुग्णालयात सुद्धा जलत्याग आंदोलन सुरू केलंय. खासगी शाळेच्या शासकीय अनुदानासाठी गजानन खैरे यांनी स्मशानामध्ये आंदोलन सुरू केलं होतं, मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढल्याचा आरोप त्यांनी केला. खैरे यांच्यावरती घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी रुग्णालयात सुद्धा जलत्याग आंदोलन सुरू केलंय. एकीकडे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आज औरंगाबाद दौऱ्यावरती येत आहेत, त्यामुळे हे आंदोलन चिरडल्याचा आरोप करण्यात आलाय. आता वर्षा गायकवाड या आंदोलनाची दखल घेणार का हे पाहावं लागेल. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत औरंगाबादमधून थेट जोडले गेलेत. सिद्धार्थ, या शिक्षकाचं आंदोलन नेमकं कशासाठी आहे आणि कधीपासून सुरू होतं? बघ, हे आंदोलन जे आहे खाजगी विना अनुदानित शाळेवरचे शिक्षक आहेत त्यांच्या अनुदानासाठीचे आंदोलन होतं. जवळपास 15 दिवस अन्नत्याग आंदोलन होतं आणि विशेष म्हणजे हे आंदोलन जे होतं ह्या स्वर्गरथाच्या बाजूला हे स्मशानभूमी आहे, मुकुंदवाडी स्मशानभूमी, आणि या ठिकाणी हे आंदोलन होतं. मात्र आज नेमकं वर्षा गायकवाड ज्या शिक्षण मंत्री आहेत त्या औरंगाबादमध्ये आहेत आणि त्या याच रस्त्याने जाणार आहेत म्हणून जे आहे त्या ठिकाणी त्यांना हे आंदोलन या ठिकाणी उचलून टाकलं. आंदोलन रात्री अचानक उचललं जरी असलं तरी त्यांचे काही बॅनर्स या ठिकाणी आहेत, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बॅनर्स या ठिकाणी आहेत. पोलिसांनी रात्री येऊन अचानक या ठिकाणी जे आहे त्यांचा तंबू उखडून टाकला आणि गजानन खैरे यांना या ठिकाणाहून उचलून नेलेलं आहे. कारण 15 दिवस झालं होतं त्यांनी पाणी घेतलेलं नव्हतं. मात्र आता त्यांना उचलून दवाखान्यात नेलं जरी असलं तरी गजानन खैरे यांनी आपलं आंदोलन हे सुरू ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता जलत्याग आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे. जवळपास 15 दिवस या आंदोलनाची दखल कुणी घेतली नव्हती. मात्र आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड याच रस्त्यावरून जाणार होत्या ज्या ठिकाणी आंदोलन उभं होतं. त्यामुळे पोलिसांनी रात्री येऊन या ठिकाणी जे आहे तंबू उखडून टाकला, तंबू तोडून टाकला आणि गजानन खैरे उपोषणकर्ते जे शिक्षक आहेत त्यांना जबरदस्तीनं उचलून नेल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे. मात्र दवाखान्यात गेल्यानंतरही त्या ठिकाणी त्यांनी जलत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे. एकंदरीतच गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. अनेक शिक्षक जे आहेत विनाअनुदानित शाळेत मोलमजुरी करून जगत आहेत आणि आता हा शेवटचा लढा म्हणून त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यांची एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झालेली आहे. त्यामध्ये ते स्पष्टपणे म्हणतात, माझा जीव गेला तरी मी हे सोडणार नाही, मला दवाखान्यात जरी नेलं तर मी अन्न पाणी काही घेणार नाही, कारण आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता मागं हटून चालणार नाही. आता नेमक्या वर्षा गायकवाड या औरंगाबादमध्ये आहेत आणि या आंदोलनाची दखल घेऊन त्या शिक्षकाला भेटतात का पाहणं महत्वाचं आहे. जी,
आणि सध्या सिद्धार्थ, आता या शिक्षकाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेले आहे, जे आधी स्मशानभूमीजवळ हे आंदोलन सुरू होतं. आणि आता तर आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड औरंगाबादमध्ये येत आहेत. तर जो आरोप करण्यात आलाय की त्या येत आहेत म्हणून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झालाय. निश्चितपणे, कारण 15 दिवस या आंदोलनाकडे कुणी फिरकलं नव्हतं. फक्त काही पत्र देऊन तुमचं आश्वासन पूर्ण करू आश्वासनं देण्यात आलेली होती. मात्र आश्वासनं गेल्या अनेक वर्षांपासून दिली जात आहेत. मात्र त्यासाठी हा शिक्षक आंदोलनातून मागे हटायला तयार नव्हता. मात्र काल रात्री अचानक वर्षा गायकवाड यांचा दौरा ठरला. तो दौरा ठरल्यानंतर वर्षा गायकवाडांचं एक पत्र या आंदोलनकर्त्यांना भेटलं की मी येण्याच्या आधी तुम्ही आंदोलन या ठिकाणाहून उठवा, माझ्यासोबत बोला आणि आपण याच्यातून तोडगा काढू. मात्र तोडगा काही निघत नाही, फक्त आश्वासनं भेटतात. त्यामुळे हे आंदोलन सुरूच होतं. रात्री जवळपास 6-7 रात्री 10-10:30च्या दरम्यान पोलीस या ठिकाणी आले. गजानन खैरे आणि त्यांच्या साथीदारांना अँब्युलन्समध्ये जबरदस्तीनं टाकण्यात आलं आणि त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं. त्यांचा मंडप सुद्धा या ठिकाणाहून उखडून देण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे वर्षा गायकवाड आहेत म्हणून आज या ठिकाणी या उपोषणकर्त्याच्या स्थळाच्या जवळ जवळपास 4-5 शिक्षक येणार होते. तशा पद्धतीचं त्यांनी सोशल मीडियावर आवाहन केलं होतं. त्यामुळं मोठा मॉब शिक्षकांचा या ठिकाणी जमेल आणि गजानन खैरे यांच्या जीवाला धोका होता. कारण 15-16 दिवस झाले त्यांनी काही खाल्लेलं नव्हतं. त्यांना काही झालं आणि मॉब जर कंट्रोल झाला तर वर्षा गायकवाड यांचा रस्ता या ठिकाणी अडवला जाऊ शकतो किंवा कसल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू शकला असता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता आणि सरकारला जाब द्यावा लागला असता. म्हणून सरकारने हे आंदोलन जबरदस्तीने चिरडून टाकल्याचा आरोप आंदोलन करत आहे. जी सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड औरंगाबाद दौऱ्यावरती येत असताना या शिक्षकाच्या आंदोलनासंदर्भात काय नेमकी भूमिका सरकारकडून घेतली जाते किंवा या आंदोलनाची दखल आता तरी घेतली जाते का हे पाहावं लागेल. पुढची बातमी आहे, भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेनं नेरळ पोलीस ठाण्यामध्ये आणि राज्य महिला आयोगाकडे सुद्धा तक्रार केली होती. आणि या तक्रारीत महिलेनं गणेश नाईक यांच्यावरती गंभीर आरोप केलेत. इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्यातून जन्माला आलेल्या अपत्याचा स्वीकार न करणं, पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देणं अशा प्रकारचे गंभीर आरोप महिलेनं केलेत. या प्रकरणी गणेश नाईक यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक देखील होण्याची शक्यता आहे. गणेश नाईक यांच्यावरती आता अटकेचीच टांगती तलवार आहे. कारण महिला आयोगाकडे सुद्धा या महिलेनं तक्रार केलेली आहे, त्याचसोबत गुन्हा देखील दाखल केलेला आहे. अर्थात अनेक गंभीर आरोप या महिलेनं भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्यावरती केले. त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. नेरळ पोलीस ठाण्यामध्ये आणि राज्य महिला आयोगाकडे सुद्धा या महिलेनं तक्रार केली आहे. इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करणं, त्यातून जन्माला आलेल्या अपत्याचा स्वीकार न करणं, तसंच जीवे मारण्याची धमकी देणं अशा प्रकारचे गंभीर आरोप या महिलेनं गणेश नाईकांवरती केले. त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेलाच आहे. त्यामुळे आता गणेश नाईक यांना अटक होते का हे पाहावं लागेल. अटकेची टांगती तलवार गणेश नाईक यांच्या डोक्यावर. त्यामुळे ही महिला नेमकी कोण आहे आणि महिला आयोगाकडे या महिलेनं तक्रार केली आहे, पोलीस ठाण्यात सुद्धा तक्रार केलेली आहे आणि यावरून या तक्रारीवरून गणेश नाईक यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्या विरोधात शिवसेना हा सामना पुन्हा एकदा सुरू झालाय. राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाचं आव्हान दिल्यानंतर अमरावतीमध्ये शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या घराबाहेरचं दृश्य. हजारोंच्या संख्येने आलेल्या शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आक्रमक आंदोलन केलं. पण हे आक्रमक शिवसैनिक राणांच्या गंगा सावित्री या निवासस्थानामध्ये पोहोचण्याआधीच पोलिसांनी शिवसैनिकांना अडवल्यानं काही काळ तणाव सुद्धा निर्माण झाला होता. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याऐवजी राणांनी त्यांच्या मतदारसंघातल्या मशिदीवरचे भोंगे उतरवून दाखवावेत असं आव्हानच शिवसैनिकांनी दिलंय. जर तू आता हिंदुत्व स्वीकारलं आहे
इथं बडनेरापासून अमरावतीपर्यंत व धारणीपर्यंत पूर्ण तुझा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातले भोंडगे उतरून दाखव. या मतदारसंघात कुठल्या मस्जिद समोर तू जाऊन हनुमान चालीसा वाचून दाखवतो आम्हाला सांग. आम्ही तुझे हिंदुत्व म्हणून तुझा सत्कार करू. एकीकडे पोलीस शिवसैनिकांना अडवण्याच्या प्रयत्नामध्ये असतानाच दुसरीकडे राणांचे समर्थक सुद्धा घराबाहेर हातात हनुमानाची प्रतिमा आणि सरबत घेऊन शिवसैनिकांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचं दिसलं. राणांनी त्यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा सुद्धा लावली होती. पोलिसांनी शिवसैनिकांना घरासमोर येऊ दिलं नसलं तरी मातोश्री बाहेर हनुमान चालीसाच्या पठणाच्या निर्णयावर ठाम आहोत असं राणा दाम्पत्याने सांगितलं. जर त्यांनी बांगड्या द्यायचे असते तर ते चांगल्या पद्धतीने आले असते. कुंकू लावलं असतं आणि मला बांगड्या दिलं, मी घातलं असतं. मी सुहागन आहे तर मी घातलेलं काही हरकत नाही त्याच्यामध्ये. तर मला वाटतं आपली संस्कृती ना विसरताना आपण ती संस्कृती पाळली पाहिजे एवढं माझं त्यांना म्हणणं. आणि एक प्रश्न त्यांना एवढा धिंगाणा केल्यापेक्षा जर उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे विचार जर आठवण करून दिले तर मला वाटतं या सगळी गोष्टीची गरजच पडणार नाही. मी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचासाठी जाणार आहे. काही शिवसैनिक जे बाळासाहेबांच्या विचाराचे त्यांनाही निमंत्रण देतो माझ्यासोबत चला. आणि या महाराष्ट्रामध्ये जे साडेसाती लागली आहे ही संपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्याला घेऊन आपण मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचू. ही काळ्या लग्नावरची रेख आहे. मी मातोश्रीवर जाईल, हनुमान चालीसा वाचील, हे नक्की ठरलेलं आहे. दरम्यान नवनीत राणा यांच्यासाठी मातोश्रीचा पल्ला अजून लांब आहे. त्यांनी अमरावतीमधील एखाद्या शाखा प्रमुख किंवा गटप्रमुखाचं घर निवडत तारीख सांगावी आणि त्याचे परिणाम काय होतात ते बघावे असा इशारा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलाय. ज्यांचं अस्तित्व नष्ट झालेलं आहे, ज्यांनी अनेक पक्ष फिरून आलेले आहेत, अशा लोकांना देखील अशा माध्यमातून एक फार मोठं स्टेज मिळतं असं मला वाटतं. मातोश्रीवर येणं हे फारच दूर आहे. माझं तर आव्हान आहे की अमरावतीच्या एखाद्या शाखा प्रमुखाच्या घरासमोर जाऊन पहिली त्यांनी आरती करावी किंवा हनुमान चालीसा म्हणावी आणि ती तारीख वेळ माझ्या शाखा प्रमुखाला शिवसेनेच्या द्यावी, तरच त्यांचं फार मोठं कर्तृत्व आहे. मातोश्री हा फार मोठा पल्ला अजून त्यांना गाठायचा आहे. राणा दाम्पत्यानं पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आता शिवसेना आणि राणा यांच्यामधल्या संघर्षामध्ये पुढे काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाली आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.